नमस्कार. ताईश किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट असे आलूचे पराठे. त्यासाठी मी इथं 3 मीडियम साईजचे आलू उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण याची थोडीशी पेस्ट आहे. मीडियम साईजचा एक कांदा त्यालाही चिरून घेतलेला आहे. चला आपण सगळ्यात अगोदर कणिक मळून घेणार आहोत. मी इथे कणिक मळण्यासाठी 1 वाटी पीठ घेतले आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. आपण कणिक मळून घेणार आहोत. कणिक आपल्याला जास्त पातळ किंवा घट्ट अशी भिजवायची नाही आहे. मीडियम साईजची आपल्याला ती भिजवायची आहे. आपलं पीठ मस्त मळून झालेलं आहे. याला आपण थोडंसं पिळून घेणार आहोत. असं आपलं कणिक मळून झालेली आहे. हे बघा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, छान अशी मळून झालेली आहे. आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण आपले बटाट्याचं सारण बनवून घेणार आहोत. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी, कांदा, कढीपत्ता, कांदा, कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतवायचा आहे. कांदा छान लालसर झालेला आहे. त्यामध्ये आपण आपलं थोडेसे हिंग टाकून घेणार आहोत. थोडेसे हळदी पावडर, थोडेसे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आपले बटाटे, छान असा हलवून घेणार आहोत. चवीनुसार मीठ, याला आपण मॅशरने छान असं मिक्स करून घेणार आहोत. छान असं आपण थोडंसं दाबून मिक्स करून घेणार आहोत. आपले छान असं मिक्स झालेले आहे. याच्यामध्ये आपल्या आलूच्या गुठळ्या ठेवायच्या नाही, नाहीतर आपले पराठे फुटण्याची शक्यता असते. हे बघा, छान असं मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आपली कोथिंबीर टाकून घेणार आहोत. याला मिक्स करून घ्यायचं छान. आपलं हे आलूचं सारण तयार झालेलं आहे पराठ्यामध्ये भरण्यासाठी. आपण गॅस बंद करून याला थोडंसं थंड होऊ देणार आहोत. तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करायला ठेवणार आहोत. आपण इथं पिठाचा छोटासा उंडा घेतलेला आहे. याला छान असं मळून घेणार आहोत. याला कोरड्या पिठामध्ये आपण थोडंसं बुडवून घेणार आहोत. याची आपल्याला अशी गोल अशी पारी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपले आलूचं सारण भरायचं आहे. यामध्ये आपण आपलं आलूचं सारण भरून घेणार आहोत. भरपूर असं सारण आपण याच्यामध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे याला बंद करून घेऊ. याला कोरड्या पिठामध्ये आपण बुडवून घेणार आहोत.
हलक्या हाताने याला आपल्याला असं लाटायचं आहे. अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे. आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. आपण याला गॅसवरती शेकायला टाकणार आहोत. गॅसवरती मी तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला होता. त्यावर आपण आपला पराठा टाकून घेणार आहोत. याला थोडंसं आपण साईडला तेल टाकून घेणार आहोत. तुम्ही तूपही टाकू शकता, तुम्हाला जे आवडत असेल ते. गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम ठेवायची आहे. आपण पराठा पलटी मारून घेणार आहोत. या साईडला सुद्धा आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. आपल्याला आपला पराठा छान असा गोल्डन भाजायचा आहे. बघू शकता छान आपला पराठा मस्त झालेला आहे. अजून हे बघा, आपण त्याला काढून घेणार आहोत. आपले पराठे इथे बनून तयार झालेले आहे. आपण दह्यासोबत किंवा टमाटर सॉस सोबत सुद्धा याला खाऊ शकतो. चला तर, मी बनवलेल्या पद्धतीने झटपट असे आलूचे पराठे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.